आंबेडकर, जगज्योती महात्मा बसवेश्वर तसेच जगाला चांगला संदेश देणारे अनेक महापुरुष यांना प्रथम मी अभिवादन करतो। आज पूर्णा शहरात पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने प्रचाराची सांगता या प्रसंगी जिल्ह्याचे लाडके खासदार श्री संजयजी जाधव साहेब, जिल्हा प्रमुख गंगाप्रसादजी आनेराव, जिल्हा प्रमुख दलित आघाडीचे संजयजी सारणेकर, सर्व साहेब म्हणतात लवकर आठवत, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उमेदवार तसेच जमलेले बंधू आणि भगिनींनो, पत्रकार, आजच्या या प्रचार सभेचा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण इथं सर्वजण जमलो आहोत। मागच्या पंचवार्षिक मध्ये 4 वर्ष तसा प्रशासकाळाचा काळ गेला। 16 ते 21 मध्ये माझ्या आई गंगाबाई सीताराम पायकरारे या शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या। त्या निवडणुकीमध्ये आम्ही पक्षाच्या वतीने एक वचननामा दिला होता आणि त्या वचननाम्याची पूर्ती करण्याचा संकल्प होता आणि तो आम्ही त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी करून दाखवल्या। नंतर तो मंजूर झाला आणि पाणी पुरवठ्याची योजनाही मंजूर झाली। त्या माध्यमातून आपण शहरामध्ये ह्या कदम गल्ली तसेच पळसकरवाडा अशा ठिकाणी शुद्ध नळाचं पाणी जात नाही, तिथं सुद्धा आपलं नळाचं पाणी तिथं गेलं पाहिजे ही त्याच्या सर्वेमधून आम्ही आपला त्या भागासाठी जलकुंभ आपण पहिला कत्तलखाना कोळीवाड्यातला तिथं पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव तिथं त्याच्यामध्ये मंजूर केला आणि बाकीच्या नवीन वस्त्यामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बोर्डीकर प्लॉटिंगमध्ये एक, पाण्याच्या टाकीमध्ये एक, पंचशील नगरमध्ये एक, अशा टाक्या पाण्याच्या 4 टाक्या आपण नवीन घेण्यात त्याच्यात घेतल्या आणि पूर्णा शहरामधली सर्व जुनी पाईपलाईन तिथल्या जागेत डॅमेज होऊन सर्व शहराला नवीन पाण्याची पाईपलाईन होण्याने रोज पाणी देण्याचा मानस आपला हाच उद्देश होता। हे करीत असताना उद्या पाणी पुरवठ्यासाठी आपल्याला सर्व रोड फोडून आपल्याला पाईपलाईन टाकावं लागणार साहेब। आपल्याला त्याचबरोबर भूमिगत गटार अंडरग्राउंड ड्रेनेजची स्कीम सुद्धा त्याचसोबत जर मंजूर केली तर दुसऱ्या वेळेस पुन्हा रोड फोडण्याची आपल्याला गरज पडणार नाही, म्हणून त्याच पाईपलाईन सोबत आपल्याला पूर्ण शहरासाठी भूमिगत गटार अंडरग्राउंड ड्रेनेजची स्कीम सुद्धा आपल्याला मंजूर करून आणून आपल्याला शहराला करायची आहे। या भागाला बरेचसे अप्रोच जिल्हा परिषद BNC यांचे शहरामध्ये आले आणि ते शहरामध्ये आल्यामुळे ते नगरपालिकेला विकास करता येत नाही आणि रेल्वे तर कोणताच जो आता सिद्धार्थनगर आंबेडकर नगर अंडरग्राउंड मधून जाणारा जो रस्ता आहे तो सगळं पूर्ण रेल्वेचा आहे आणि रेल्वे काम करीत नाही आणि आपल्यालाही करता येत नाही। त्यासाठी तुमच्या माध्यमातून आपण DRM साहेबांकडे त्याच्या सर्व रोडच्या NOC आणू, जसं की क्रांतीनगरला जाणारा सुद्धा रोड, तो रोड फक्त क्रांतीनगरला जात नाही, तिकडच्या भागातल्या 15 ते 20 ग्रामीण भागातल्या खेड्याला जातो, म्हणजे तो रोड सुद्धा आपण नगरपालिकेच्या माध्यमातून डांबरीकरण करून कॅलनचा असो म्हणजे शहराला येणारे रोड ना। आजच्या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की मग बरेच जबाबदार सरकार अनेक गोष्टी, आज वॉटर सप्लायची योजनाचे काम आणखी चालू झाले का, सुरू झाले का वॉटर सप्लाय, ही सुद्धा मंजूर करून आणलेली संतोषच्या काळातलीच आहे। मी आपल्याला या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की वॉटर सप्लायच्या योजनेचं जसं काम संपल
लगेच आम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या योजनेच्या कामाची सुद्धा मंजुरी या ठिकाणी आणण्याचा आपल्याला या ठिकाणी आज जाहीर करतो. कारण वॉटर सप्लायची योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजुरी मिळत नाही. आणि जशी अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजनेची मंजुरी झाली की त्यानंतर मात्र रस्ते ह्या शहरातले पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. त्या पाणी पुरवठ्या योजनेला सुद्धा केंद्राचे पैसे आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेला सुद्धा केंद्राचे पैसे आहेत आणि उद्या त्या ठिकाणी रस्ते फुटल्यानंतर ते रस्ते बनवण्यासाठी सुद्धा केंद्राचीच योजना आहे. या तिन्ही योजना पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी ही खासदार या नात्यानं माझी असेल हेच आपल्याला आश्वासित करतो. शेवटी सगळ्या शहरामध्ये फिरत असताना आज आम्ही रॅली केली. वास्तविक आता ही निवडणुकीची सभा घ्यायची किंवा रॅली काढायची वेळ नव्हती, कारण निवडणुकीच्या एक दिवस अगोदर प्रचार संपतो, 2 दिवस अगोदर. परंतु निवडणूक आयोगानं वेळ अगोदरच कमी दिल्यामुळं त्यांनी आजचा दिवस वाढवून दिला आणि आज 10 वाजेपर्यंत प्रचार आहे. पण आता सगळे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते सगळे आपल्या आपल्या प्रभागामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. तर तरी देखील आमचे उमेदवार या ठिकाणी आलेत. ते छातीवर दगड ठेवून आले. ते म्हणले, साहेब तिकडे आम्हाला वार्डात फिरायचं, तिकडे सभेकडे येऊन आम्ही काय करणार. परंतु शेवटी ही मायबाप जनतेला आशीर्वाद देणारी निवडणूक आहे आणि सगळ्या उमेदवारांनी एकदा सगळ्या जनतेचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून या ठिकाणी या शहरातल्या रॅलीमध्ये सगळ्याला सहभागी करून घेतलं. एक चांगल्या प्रकारची रॅली या शहरामध्ये झाली. आज सभा ही छोटे मोठे लोक कमी असतील, लोग किती झाला मतुमाही, हम तो अकेले ही चल पडे थे, लोग आते गए और कारवा बनता गया. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आज लोक किती आहेत, कारण लोक सगळेजण आपल्या आपल्या भागामध्ये व्यस्त आहेत. सगळ्याच पक्षाचे सगळे लोक बी माणसं बी, काही लोक प्रतीक्षेत आहेत, कोणी काही पाठवते का, कोणी काही देते का, ह्याच्यात बी बेजार आहेत. त्यामुळे सगळेजण कोणी सभेकडे जायच्या मानसिकतेत नाही. परंतु एवढे आले तेवढ्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्याला आव्हान एवढंच करतो, जात पर ना पात पर मोहर लगेगी मशाल पर. आपल्याला मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून ह्या ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील आणि त्यांच्या सोबतचे असलेले सर्व सहकारी असतील, त्या सगळ्याला निवडून देण्याचं काम तुम्ही करा. 5 वर्ष तुम्हाला ह्या ठिकाणी आज शब्द देतो मी बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं की तुम्हाला कुठेही मागं बघायची वेळ येणार नाही. जिथं मागं बघायची वेळ तिथं मी खासदार म्हणून उभा आहे. माझ्या पैशाचा उपयोग मी या ठिकाणी तुमच्या गरजेसाठी पूर्ण करीन आणि तुमची काहीही गरज भागलीची उर्वरित राहणार नाही ह्याची आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. शेवटी काम हे समाजाच्या हिताचं करायचं असतं आणि समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे. जो समाजाच्या हिताचं काम करतो तोच माणूस ह्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवून स्वतःला पुढे नेण्याचं काम करू शकतो. म्हणून आजच्या ह्या उद्या सकाळी मतदान होणार आहे 7:30 ते 5:30च्या दरम्यान आणि आता वाजले जवळजवळ 8:45. मला जायचे गंगाखेडला, त्या ठिकाणी सुद्धा उमेदवार प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं आपला जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की उद्याची निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. लोक अनेक तुमच्याकडे येतील, सगळ्याच पक्षाचे उमेदवार येतील. फक्त कोणाला मतदान करायचं हे आता मतदार राजाच्या मनातला विषय आहे. उद्या सकाळी ते मतपेटीपाशी गेल्यावर कोणतं बटन दाबायचं हे त्यांनी ठरवायचं. आम्ही म्हणून काय उभे होणार नाही, परंतु विनंती करणं आमचं काम आहे. शेवटी मतदार राजा तुम्ही आहात. परंतु मला खात्री आहे की हे पूर्णा शहर आणि आजपर्यंत जेव्हा जेव्हा माणसं निवडून देण्याचं काम केलं तेव्हा जो आपल्या हिताचं काम करील, जो समाजाच्या हिताचं काम करील त्याला प्राधान्य देण्याचं काम आजपर्यंत पुणेकरांनी केलंय आणि उद्याही त्याचाच कित्ता गिरवल्या जाईल ह्याची खात्री मला या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला द्यावीशी वाटते. म्हणून मी सगळ्याला पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30च्या दरम्यान जे आपल्याला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान करायचंय, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, ज्या संविधानानं तुम्हाला आम्हाला एक मतदान करण्याचा अधिकार दिलाय, या देशातला ह्या जे कोणताही माणूस छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा त्याला एक मत करण्याचा अधिकार दिलाय आणि ते आपलं मत सत्कर्मी लागावं, ते आपल्या भूमिकेतून या ठिकाणी ह्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणार आहेत. आणि म्हणून मी आमच्या उमेदवार सो प्रेमाताई संतोषराव एकलारे यांची निवडणूक निशाणी मशाल आणि त्यांच्या सोबतचे जे सहकारी आहेत त्यांचीही निवडणूक निशाणी मशाल आहे. त्या सर्वांना आपण या ठिकाणी
कुठलाही मनात संकोच न ठेवता एक चांगल्या भावनेनं आपण मतदान करा. तुमच्या भावनेचा आदरच केला जाईल, त्याची प्रतारणा होणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला या ठिकाणी खासदार नात्याने देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि मला या ठिकाणी पुढे जायचं असल्यामुळे आपला जास्त वेळ न घेता आपल्याला पुनश्च विनंती करतो की उद्याची निवडणूक अत्यंत ह्या ठिकाणी ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलणारी निवडणूक असणार आहे. मागच्या 5 वर्षामध्ये आपण जे केले ते ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये उर्वरित जर आम्ही मोठ्या प्रमाणात काही गोष्टी करू शकलो तर पूर्ण शहर एक आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळेल एवढी खात्री तुम्हाला एकदा पुन्हा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्याकडून एक मुद्दा राहिला होता. पूर्ण शहराचा सिटी सर्वे झाला. सिटी सर्वे व्हायलाच पाहिजे. त्याच्यानं सगळ्या प्रॉपर्टी ते सगळ्या व्यवस्थिशीर लागतात.